राळेगाव तालुक्यातील ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। यामुळे शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांवर येलो मोझॅइक, खोडकिडा आणि मूळ कुंच यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय। यामुळे हजारो एकरवरील सोयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। हातातून नष्ट आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालाय। यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे ही गरजेचं आहे। यामुळे मनसेच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे। मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये प्रशासनाच्या खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। आपण पाहूयात की कुठल्या नेमक्या मागण्या आहेत। तात्काळ पंचनामे करावे, शेतीत झालेल्या नुकसानीचे आणि घरांच्या पडझडीचे तात्काळ व अचूक पंचनामे करण्यात यावे, आर्थिक मदतही मिळावी, बाधित शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाईसाठी तातडीने आर्थिक मदतही जाहीर लवकरात लवकर करावी, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणीही केली पाहिजे, अशी ही मागणी यामध्ये आहे। या सर्व प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून बाधित शेतकरी आणि नागरिकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा मनसेने आता व्यक्त केली आहे। या निवेदनाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे। यावेळी अमर आत्राम, तुषार वाघमारे, ओम माडवी, सुहास उमाटे, संदीप गुरुणोले, रोहन वाघ, प्रवीण ओंकार, रोशन गुरुणोले, गजानन बुटे, गणेश भोयर, शरदराव इंगोले आणि तालुक्यातील शेतकरी यावेळी उपस्थित होते। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।